जय शिवराय मित्रांनो, मी सन्मय शिंदे. तर आज आपण आलो आहे सह्याद्रीमध्ये किल्ला कंप्लीट करण्यासाठी. तो म्हणजे आहे सुधागड. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पालीमधनं फक्त 10 किलोमीटर आहे. जर नाश्ता बिष्टा तुम्ही तिकडूनच करून या, कारण इथं फक्त वेपर्स वगैरे भेटतील खायला, बाकी काय नाही भेटणार. तर चला आपण किल्ल्याला सुरुवात करूया. तर आता आपण ट्रॅक सुरू केला आहे ठाकूरवाडीमधून. जर तुम्हाला महादरवाजाच्या इथं जायचं असेल तर दोंडसे गावातना रोड आहे. आपण आता मागच्या साईडने चाललो, जो आहे पालीपासून फक्त 10 किलोमीटरवर. जाताना आपल्याला 2 शिड्या भेटतील. त्या शिड्या आपल्याला चढून जायचं आहे वरती. पूर्ण जंगल आहे. त्याला काही एवढा अवघड नाही आहे, पण रोड चढणच आहे पूर्ण. चला आता आपण थोड्या वर आलोत. इथनं आता जंगल सुरू होते पूर्ण. बघू शकता इथनं आता जंगल सुरू झालं आहे. चला या जंगलातनं आता आपण जाऊ. आपण थोडे वर आलोत. थोडे वर येतात तुम्ही बघू शकता टावर आहे इथं. या टावरच्या इथं आलात म्हणजे तुम्ही बरोबर आलात असं समजा, कारण आपल्याला या साईडने जायचं असं इकडून. हा वरती आपला सुधागड. तिकडे बघू शकता तुम्ही रायगडचाच उभी आहे टोकमोक टोक. एक जंगल पार झाला, आता दुसरा जंगल लागला आहे. अजून आपल्याला जायचं आहे वरती. बघू शकता आपण इकडे जायचं आहे. चला चालत राहूया. आपण आता आलोत. थोड्या पुढे येताच आपल्याला काहीतरी इथं दिसलं आहे, दाखवतो तुम्हाला. आता आपण थोडासा चाललोत तर पुढे येतात आपल्याला 2 लोखंडाच्या शिड्या लागतील. त्यातली एक शिडी आता इथं आपल्याला लागले, तो दाखवतो. पहिली आहे शिडी ही लागले, बघू शकता पायऱ्या. आणि आपला सोबत आज मित्र आहे, गावातलाच आहे. तो एक आज आपल्यासोबत आला आहे. पायऱ्यांवर चढताना नीट चढा. बघू शकता हे पण हलतंय, जरा सावधानीने चढा. ते शिडी चढून आल्यावर बघू शकता इथे कातलकुरी पायऱ्या आहेत. इथनं जरा नीट चढा. आता पाऊस नसल्याने पायऱ्या चिकट नाहीत, तरी पण नीट चढा. पाय घसरला तर खाली जाण्याची शक्यता आहे. बघू शकता ही सह्याद्रीचे डोंगर रांग आहे. बघू शकता पूर्ण डोंगर आहे इकडं. आणि तो टोकमोक टोक सुधागडचा, तिथे जायचं आपल्याला. खालून रोड एवढा हार्ड नव्हता, पण वरच्या आताच बघू शकता पूर्ण चढण आहे, पायऱ्या वगैरे. थोड्या आता वर आलोत. वर येतात अजून दुसरी एक लोखंडी शिड लागते, ती पुढं आहे. ही दुसरी शिडी आहे. ही जरा हार्ड वाटते, खाली पूर्ण दरी आहे. चढत नाही हो मी. वरती आलोत. ही दुसरी लोखंडी शिडी आहे. इथनं तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण जंगल आहे आणि हा डोंगर.
जराच तेटवर बाई भरताना बाई उद्या कशी चालले तेवढे माऊ उचलून घेतो ना आता आपण ही शिडी चढायला घेतली, बघू शकता. हे कसे हालते बघू शकता, खाली बघू शकता. भीती वाटते पाडायची, जरा इथनं सांभाळून चढा. बघा जाम हालते चढताना. इथनं चढता नीट चढा, खाली डायरेक्ट दरी आहे आणि शिडी पण जाम हालते बघू शकता. हवेनेच हालते ती, तर सांभाळून बघू शकता. जंगल पूर्ण एवढ्या वर याच्यात बघू शकता. इथे एक छोटीशी मुलगी आहे, ती कशी चालते. मानसी नाव आहे, मानसी. तर आपण आता आलोत बऱ्यापैकी वरती, बघू शकता. इथनं पालीचा किल्ला सुद्धा दिसतोय, सरसगड. एक पूल लागलाय, बघू शकता. पूल आहे हा. इकडे दरी आहे, इकडे पण दरी आहे. तर वर जायचं अजून. एकदा पायऱ्या पूर्ण तुटल्या, त्या वरनं पावसाले पाणी येण्याच्या कारणामुळे त्या पायऱ्या तुटल्यात एकदा. तर इथनं जरा सावधानीने चढा, सापांची पण शक्यता आहे. पूर्ण जंगल आहे खाली, होऊ शकता. अजून आपल्याला जायचं आहे वर. तर इथनं तर पुढे जाऊन पायऱ्या लागतील. आपल्याला ह्या बुरुजावर जायचं आहे. हा एक बुरुज आहे, तर असा फिरून 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 तिकडून चढून आपल्याला ह्या बुरुजावर यायचं आहे. तर चला पुढे जाऊन. प्रॉपर पायऱ्या आता इथनं स्टार्ट झाल्यात. बघू शकता, एवढ्या पण पायऱ्या चढून आलोत. इथे जुन्या पायऱ्याचे काय औषध आहेत आणि आताच्या. चढूया वरती जाऊन त्या बुरुजाच्या इथे भेटू. आपल्यासोबत आलेला आहे आज पण. तर आता आपल्याला ह्या पायऱ्या लागल्यात. ह्या पायऱ्या डायरेक्ट सरळ आहेत. वरती अवस्था पण बेकार झाली. इथे एक बुरुज आहे, या बुरुजावर जायचं आहे आपल्याला. या बुरुजावर असे काय दोरी बिरी लावले नाही, आता इथनंच गेलो असं चढत. आपण आता या पायऱ्या चढून जाऊ आणि बुरुजावर जाऊ. चला. बघू शकता किल्ल्याचा थरार असा रूप, डायरेक्ट सरळ कातल आहे. इथनं जर को पडला तर डायरेक्ट खाली येऊन मरू शकतो. डायरेक्ट सरळ बघू शकता. जायचं आपल्याला वरती. आपण पायऱ्या आता चढलो थोड्याशा. पायऱ्यांची अवस्था जरा बेकार आहे, बघू शकता. पायऱ्या जरा तुटल्यात. इथल्या आता नीट या दगड वगैरे निघण्याची शक्यता आहे. मित्र काय त्याला सवय किल्ल्यांवर यायची, तो काय डायरेक्ट चढून गेला पटकन. तर तुम्ही नीट या सावधानीने. शकता
आपण आलोत चढून. तिथे एक बुरुज आहे, ते पहिलं आपण बुरुजावर जाऊ. तर आपण आता वर आलोत, चिलकती बुरुजावर आलोत. तुम्हाला दाखवतो चिलकती बुरुज. बघू शकता चिलकती बुरुज. या किल्ल्याचा थरार रूप असा बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक. आणि बघू शकता भाई पूर्ण खोल आणि पूर्ण जंगल. तिकडे सरसगड आहे पालीचा, तो इथनं काही दिसत नाही ऊन असल्यामुळे. मग खाली बघू शकता पूर्ण दरी आहे. अजून आपल्या वर जायचं आहे, तर तुम्हाला चिलकती बुरुज दाखवतो पहिले. चिलकती बुरुज आपल्या इथं खाली उतरायचं आहे, तर आता आपण खाली जाऊ. त्याला हां सर बॅग काढतो इथं वरती. खाली चाललं आहे, आपला मित्र पहिला खाली चालला आहे. इथं सावकाश उतरा, पायऱ्या चिकट झाल्यात. नॉर्मल तिकडे हे कालो चल चल कालो काय टॉर्च बी लावा. इथं खाली कालो काय माशा वगैरे असण्याची शक्यता आहे. चला किती आहे झाला हां सर. कसं आहे मी पूर्ण वरनं आलो, पाला आहे खाली चाललो. काय टाका पाठी खावा. पायऱ्या चिकट झालं जाम. पाल टाक पाला आहे पाल पाला आहे तिथे वरती जेवढी थांबत आहे. हां बघू शकता इथं अशी राहायची जागा आहे पहिल्याच्या काळात. एकूण पायऱ्या आहेत जेणेकरून वरती येऊ शकतो. इथनं कोणी जर सैनिक वगैरे आले तर त्यांना लक्ष ठेवण्यासाठी इथे एक जागा आहे, म्हणजे हमला करण्यासाठी. बघू शकता. तुमकर थोडा थोडा तुमकर ना थोडा तुमकर. तर आता आपण आतून जाऊन आलोत. इथे जरा नीटचा सांभाळून टॉर्च बीच मारा, दगड बिगड जेणेकरून काय असेल तर ते निघून जाईल. नाही तर तुमच्या तिथं मागच्या विषय चावण्याची शक्यता आहे, तर सांभाळून जा तिथं. चला आता आपण वर जाऊ. अजून वर जाम फिरायचं आहे, पण जाम वर चढायचा सुद्धा आहे. चला अजून आपल्या तिकडं वर जायचं आहे. आपण इथं पायऱ्या चढून वर आलोत. इथे कोकम सरबत वगैरे भेटून जाईल. अच्छा आता दुसऱ्या बुरुजाकडे जायचं आहे. ऊन पण जाम आहे, तरी आताशी 9 वाजलं. 9 वाजता जेवढा ऊन आला आहे. आता दुसरा बुरुज आहे, त्याला पूर्वेकडील बुरुज असं बोलतात. तो पश्चिमकडील होता, पूर्वेकडील. बघू शकता. आता आपण खाली जाऊ तो बुरुज बघण्यासाठी. तिथून कोपऱ्यातून जायला वाट आहे, तर आपण तिथनं जाऊयात. तिकडे बघू शकता डोंगर. अजून आपल्याला वर जायचं आहे, तो पहिले तो कवर करून घेऊ. चला इथं नीट या. गवत पण बघू शकता जाम वाढला आहे. साप वगैरे असण्याची शक्यता आहे. खालीच आम्हाला 2 साप दिसलं. इथं पण जरा सांभाळून या, हातात काठी वगैरे ठेवा. बघू शकता जाम गवत आहे. ते आम्हाला काही भीती नाही वाटत, आम्हाला सवय झाली याची. इथनं वाट आहे. हा पूर्वेकडील बुरुज आहे. बघू शकता. बघू शकता खाली बुरुजाची छोटीशी वाट आहे. तुम्ही बघू शकता इथं खाली घेऊन गवत आहे. इथनं या साईडला पूर्ण लक्ष ठेवू शकतो.
बघू शकता. इथं जरा सांभाळून या, वर चढण्याची कोशिश करू नका, खाली पडण्याची शक्यता आहे. बघू शकता. पहिलेच्या काळात जे गुन्हे व्हायचे त्या गुन्हेगारांना रायगडासारखेच इथनं सुद्धा खाली फेकण्यात येत होते. तोच म्हणजे टकमक टॉक. बघूया आता किती खोल आहे. डायरेक्ट तिथनं फेकला तर डायरेक्ट खाली पडून मरू शकतो. खाली पूर्ण जंगल आहे. जाऊन आलोत तर वर आलोत. बघू शकता इथं भगवा पण आहे. आपले दोन्ही बुरुज बघून झालेत. तो आता आपण वरती जाऊयात. वरती मंदिर आहे, तलाव आहे, ते पण आपण बघूयात पुढे जाऊन. चला चालूयात. इथे बसण्याची सोय आहे, बघू शकता. इथे बसू शकतो. इकडे पण जायला रोड आहे. बघून येऊ आपण इकडे काय आहे. बघू शकता वाट कुठे गेली ही. इकडे कुठं वाट गेली बघूयात पुढे जाऊन आपण. आपल्याला जायचं आहे त्या साईडनी, पण ही एक वाट दिसली. बघा आलोत ही वाट नक्की जाते कुठं. रिक्षा आहे, पाय सरला तर खाली डायरेक्ट. इथे एक पाण्याचा टाका आहे, इथनं पाणी घेऊ शकतो पिण्यासाठी. पिण्यासाठी नाही घेऊ शकत, बेडकेत घेऊ शकता. पाण्याचा एक टाका आहे, त्या पाण्याच्या टाक्यासाठी हा रोड केला असावा. बघू शकता. इथं आपण आलो, तो एक बुरुज आहे तिथला पश्चिमेकडील, तिकडं पूर्वेकडील बुरुज आहे. सो इकडे टाका एक. चला आता आपण परत जाऊयात. पाण्याची टाकी बघून आलोत. आता आपण जरा इथं झाडाखाली बसलेलो आहोत. तर तुम्ही इथं आलात तर काठी वगैरे हातात घेऊन या, कारण आता गवत वगैरे जाम आहे, त्यामुळे साप येण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे सेफ्टीसाठी काठी घेऊन या. गवत जाम आहे, तर हे बघा गवत जाम आहे. तर चला आता इथं बसलो होतो, आता वर जाऊयात. ते भेटू डायरेक्ट वरती जाऊन. तो आता आपण वरती आलेलो आहोत. बघू शकता पूर्ण सरळवरती. दमची पण जाम लागला आहे, ऊन पण जाम आहे. आता बघू. पहिले तर मंदिर आहे, त्याला एक आहे, तिथं जाऊ आपण. बघू शकता जाम मोठी जागा आहे. पहिला आपण इकडे जाऊयात, नंतर इकडे जाऊयात. इकडे पण काय असण्याची शक्यता आहे, बघून येऊ आपण तिकडे काय आहे. आपण आलोत महादेवाच्या मंदिराच्या इथे. इथेच कमल सुद्धा आहे पाठीमागे, तुम्हाला दाखवतो. आपलं तिकडे जायचं आहे. इथं बोर्डसुद्धा लागला आहे, इथे एक बोर्ड लागला आहे. सो आपल्या इकडे जायचं आहे. हा महादेवाचं मंदिर आहे, त्याच्या मागं तला आहे. बघू शकता. सुंदर अशी गणेश मूर्ती आहे इथे, तुम्हाला बघायला भेटेल आलं तर. बघू शकता प्राचीन मूर्ती आहे, पाय पडू. आतमध्ये महादेवाचे मंदिर आहे.
हा महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या मागेच कमलतले आहे. बघू शकता जाम मोठा आहे. हा आहे कमलतला महादेवाचं मंदिर. इथं गडावरचे जे पुजारी आहेत ते आपल्याला भेटलेत. तर भोराई देवी आहे, तिथे जाऊन बघूयात. ते तिथे भेटतील आपल्याला. तर चला डायरेक्ट तिकडेच भेटू. बघू शकता पुढे आताच एक शंकराचं मंदिर लागलं आहे. ते पुजारी भेटले होते, ते आपल्याला इथे घेऊन आलेत. शंकराचं मंदिर आहे. नंदी आहेत. शंकराचं मंदिर आहे, बघू शकता. बघू शकता इथे सावकाश चाला. दगड पण लांब लांब आहेत. हा पियाचं पाणी आहे इथे, बघू शकता. पाणी किती क्लिअर आहे. हा पाणी पिऊ शकतो आपण. मासा एक. ही चोरदिंडी तटबंदी म्हणतात. ओ भाई, बघू शकता खाली पूर्ण दरी आहे मोठी, बघू शकता. बघू शकता पाणी किती क्लिअर आहे. पाणी पिऊ शकतो असं पाणी वाहतात. तर चोरदिंडी तटबंदीच्या इथं आहे. इकडून वरनं आलो, बघू शकता. तिथं पाण्याची टाकी आहे. तर बघू शकता ही तटबंदी. इथून बघा पूर्ण खालतं दिसते. असे जाम आहेत. बघू शकता, लक्ष ठेवण्यासाठी आहे. चला हे बघू शकता. इथनं पूर्ण व्ह्यू समोरचा लक्ष ठेवण्यासाठी आहे. इथनं डायरेक्ट समोरचा कॅप्चर होऊ शकताय. खाली जाऊयात. खाली जायला रस्ता आहे. हो, हा चोर दरवाजा आहे, बघू शकता. हो भाई कडक, बघू शकता तुम्ही. इथे सावकाश उतरा. पाय सरकण्याची शक्यता आहे. चिकट आहे इथं, काही असण्याची शक्यता आहे. साप वगैरे चेक कर. उतरा. काही कारणास्तव आपल्याला खाली जाताना आला. सांगितल्याप्रमाणे तिथे मधमाशीचा पोला होता आणि पालीसुद्धा खूप होत्या. आपल्या खाली जाताना आला, पण आलो तिकडं. बघूया, याची पूर्ण तटबंदीच आहे मोठी. काही कारणास्तव आपल्याला खाली जाताना आला, तर मी तुम्हाला वरनं दाखवायचा प्रयत्न करतो. बघू शकता. तुम्ही पण तिथे कधी गेलात तर सावकाश जा. तो खालचा चोर दरवाजा साईड इथे निघतो.
इकडून खाली जायची वाट असेल शकता. साईडने काय जाताना आला बघू शकता. इथनं दिसतोय तो दरवाजा, तिथं छोटासा वरती पूर्ण बुरुज आहे, त्याच्या खाली दरवाजा आहे. आपण भोराई देवीच्या मंदिरात जाणार आहोत. ते पुजारी भेटलेत आपल्याला. आपल्याला जाता येईल आतमध्ये. तो दरवाजा बंद असतं, पण आता ते भेटले कारणामुळे आपल्याला आतमध्ये जाता येईल. तो चला तर जाऊ वरती. आता आपण तोर दरवाजा पाहून आलो. त्या आतमध्ये काय जाताना आला पूर्ण, कारण तिथं पाली वगैरे होती, परत माश्या पण होत्या, ते चावायची शक्यता होती. तर आता आपण आलो भोराई देवीचं मंदिर आहे आपल्याला पुढे बघू शकता. इथे मंदिर आहे. त्या मंदिरात आता आपण जाऊ. तिकडं इकडे आहे, पुढं इकडे आहे. तिथं जायचं आहे आपल्याला. इकडे तला आहे, एक तला आहे, तो दारू कोठार आहे. तर आपण आता मंदिरात जाऊन येऊ. तिथं पुजारी आहेत, ते आपल्याला माहिती देतील तिथली सगळी त्यांची असेल ते. चला आपण जाऊ शकतो पुढं. एवढा ऊन आहे तरी बघू शकता पाणी घेऊन चाललाय. आपल्याला पुजारी भेटले होते, त्याही आम्हाला भरून आणायला सांगितले. खाली तलाव होता, तिथनं पिण्याचं पाणी घेतलाय. हा मंदिर आहे पुढं. आता तिकडे टोक आहे, तिकडे पण जायचं आपल्याला. तलाव एक आहे. आपण पोचलोत भोराई मातेच्या मंदिराच्या इथे. आपण आतमध्ये जाऊया. महाराजांचे सरदार नावमुकुंद यांनी जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर महाराजांनी यांनी राजधानीसाठी पाणी केली होती. पण रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडवरून एकच रस्ता आहे आणि साईडला डोंगर नसल्यामुळे महाराजांनी रायगड केलं. त्यावेळेला महाराजांनी 5,000 होऊन याला खर्च केलेले आहे. रायगडचा महादरवाजा नाही, हा महादरवाजा सेम तसाच आहे. त्यानंतर समोर जी घंटा आहे ती चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकला, विजयी घंटा देवीला अर्पण केलेली आहे. एक वाली आपलं अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर तिथं याच्यापेक्षा मोठी आहे, तिथं आहे. भीमाशंकरला आहे, त्यानंतर मला थेऊरला अशा 5 ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढले होता. औरंगजेबाचा वंकर मुलगा अकबर यांनी बापाच्या विरुद्ध बंड करून संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिला होता आणि त्याला इथे ठेवलं होतं. त्यावेळेला दुसऱ्यांदा जो कटकारस्थान झालं संभाजी महाराजांविरुद्ध, त्यावेळेला काही लोकांना ह्या टकमक टोकावर शिक्षा करण्यात आली आणि काही लोक इथून पळून खाली गेले. ते खुरावले, औंढे, परळी, इथं पाणी कोपरी रस्त्याला गाव आहे, तिथं हत्तीच्या पायी देण्यात आलं. त्यानंतर इथे नवरात्र उत्सव मोठा असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी 10 दिवस मंदिरात कार्यक्रम असतात. येणार वगैरे राहतो. राजवाडा आहे, तिथे प्रसादाची व्यवस्था केलेली असते. आणि भोराई देवी नवसाला पावते. शेवटच्या दिवशी नैवेद्य वाढला जातो, दरवाजे बंद होतात, मंत्रपुष्प आरती होती आणि प्रत्यक्षात देवीने पदार्थ खाल्लेला पाहायला मिळतो. आजही ते चालू होतं, म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी 9मीला. धन्यवाद. जय शिवराय, जय भोराई. आपला नंबर आहे 84 59 16 65 89. दुसरा आहे 80 10 55 83 65. याच्यावर कॉन्टॅक्ट करायचं. तुम्हाला राहण्याची, जेवणाची, चहा, नाश्त्याची, त्यानंतर ट्रेन लागली तरी गाईड होऊन सगळी व्यवस्था केली जाते. मी तुम्हाला कार्ड दाखवतो. दाखवलं. हां, देवीचं दर्शन आता आपला करून झालेलं आहे. तर आता आपण जात आहोत महादरवाजे तिथे. तर बघू शकता इथं जे सैनिक म्हणजे पहिलेचे जे मावले इथं जे शहीद झाले होते, म्हणजे लढाई करताना ज्याला वीरमरण आले होते, त्यांचे इथे वीरगल आहे. बघू शकता पूर्ण इथं तेच आहे. तिथून पुढे आल्यावर बघू शकता इथे एक मारुतीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. ते भोराईमध्ये मंदिर तिकडे आहे, इकडे एक मारुतीचं मंदिर आहे. तर आता आपल्याला इकडून महादरवाजाकडे जायचं आहे आणि ह्या साईडला टकमक टोक आहे आणि दारूचा कोठार आहे, तो पण तिकडे आहे. तर आता पहिले आपण महादरवाजा इकडे जाऊया.
महाराजाचं दर्शन करून झालं आहे आता. तर आता आपण जात आहोत महादरवाजाकडे. महादरवाजाकडे जायला खाली रोड आहे. तर महादरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो दरवाजा सेम रायगडाचा दरवाजा आहे. महादरवाजा सेम त्याच्यासारखाच दिसतोय. खाली जाऊन मी तुम्हाला दाखवतोच. हा किल्ला म्हणजे तसा काय रायगडाचा जुला पाऊस आहे. रायगड आणि सुधागड हे दोन्ही सेम किल्ले दिसतात. रायगडाला सुद्धा टकमकटक आहे, सुधागडाला सुद्धा टकमकटक आहे. इथं पण आपण जाणार आहोत. तर आपण आता जात आहोत महादरवाजाकडे. चला, मी महादरवाजाकडे जाणारा रोड बघू शकता कसा आहे. पावसाळीत तर जाम इथे चिकट झाला असेल. पूर्ण रोड सरळ आहे. तर इथनं जरा सांभाळून उतरा, पाय घसरण्याची शक्यता आहे. आता आपण पटकन धावत जाऊ. आता आपण इकडून खाली उतरून आलोत. आता आपण आलोत महादरवाजाच्या इथे. तर तुम्हाला महादरवाजा दाखवतो. हा महादरवाजा आहे तो सेम रायगडचा महादरवाजा आहे तसाच दिसतो. तुम्ही बघू शकता रायगडचा जसा महादरवाजा आहे इकडून एंट्री आणि असा आहे सेम तसाच असा हा महादरवाजा आहे. मला इकडे पण दाखवतो. हा आपला भगवा इथं फडकताना दिसतोय. बघू शकता पायऱ्या पण चिकट आहेत. सो सावकाशा. बघू शकता जसं रायगडला आहे तसाच आहे सेम टू सेम. तर आता आपण खाली जाऊन बघणार आहोत दरवाजाच्या इथे. चला भैया तर आता आपण जात आहोत खाली उतरून. तिथं जरा सावकाश या. चिकट बघू शकता, चिकट पण जाम आहे इथं. असं वाटतं रायगडावरच आलोत. असा सुधागडाचा महादरवाजा आहे. चिकट असल्या कारणाने असं काय लागते. ते उघडून तू बाहेर असेल मी वरून शूट करतो. सावकाश जा. दादा आहे, दादा मी वरून काढतो. हा आहे महादरवाजा. असं ते दादा सोबत जा. थोडं जात आहे. चला आता बाहेरच्या साईडला निघूया. बघू शकता आता आपण खाली आलोत. दरवाजाची रचना बघू शकता तुम्ही कशी आहे. पूर्णपणे रायगडासारखी. बघू शकता कोरीव काम कसा केलाय. का असेल हे? वरती पण आहे. काल नाही खोल दिलाय पाणी यासाठी. आता आपण महादरवाजा जिथनं आलोत. आता आपण जातो टकमक टोकावर. तर त्याच्या जाताना आधी एक ताला लागला पाठी दिसत असेल तुम्हाला. तर इथनं आता पुढे एक दारू क्वार्टर आहे तो पहिले आपण बघू आणि नंतर मग आपण जाऊ पुढे टकमक टोकावर. इथं महत्त्वाचे साईडला 3-4 किल्ले प्रमुख आहेत. एक तैलबैल आहे साईडला आहेत अजून. मी ते नंतर तुम्हाला दाखवतो. तो चला आपण आता दारूचा पहिले क्वार्टर बघू. ऊन पण बघू शकता दुपारची वेळ आहे. 2-3 वाजलेत आता. त्याच्यामुळं ऊन पण जाम लागतोय. पाणी बिणी घेऊन या पुरेपूर. वरती पाण्याची जसं सोय आहे तिथे तरी पण तुम्ही घेऊन या. चला चालूया. मित्रांनो बघू शकता आता आपण पुढं आलोत. इथे दारोगावला कोठार आहे. 1, 2 आणि 3 असे 3 कोठार आहेत. तो आपण आतमध्ये जाऊन बघूयात कसा आहे. बघू शकता बघू शकता हा आहे दारू कोठार. जाम मोठा आहे. असे 3 आहेत एकूण. तिकडे 2 आहेत. तो एकच दाखवतो पुढे. आता टकमक टोकावर जायचं आपल्याकडं.
चला, हा पठार खूप मोठा आहे, बघू शकता. आपण त्या साईडने आलो तर आपण टकमकटक इकडं पुढं आहे, आपण पुढे जाऊयात. आता आलोत टकमकटकच्या इथं, बहुतेक आलोत. थोडासा चालायचा आहे. मागं बघू शकता जाम ऊन आहे आज. तर बघू शकता इथे तेलबेला किल्ला आहे. पुढे अजून किल्ला आहे, तो दिसत नाही ऊन असल्यामुळे, जाम ऊन आहे. तर लवकरच आपण तेलबेला किल्ल्यावर पण जाणार आहोत. तर चला तुम्हाला टकमकटकचा व्ह्यू दाखवतो. हा टकमकटक हुबेहूब रायगडसारखाच आहे. तर आपण प्रयत्न करू पूर्णपणे टोकावर जायचा. चला. आलात सावकाशा. आपण त्या तिकडून फिरत फिरत इकडे आलोत. तर ऑलमोस्ट आपण खाली पोचलेलो आहेत. हा सह्याद्रीचा पठार बघू शकता तुम्ही किती उंच आहे. आता आपण टकमकटकवर जात आहोत. तर फायनली टकमकटकवर आपण आलेलो आहेत. सावकाश चाला. हो भाई, हो फायनली हम टकमकटकवर आलोत. बघू शकता इथला व्ह्यू एकदम खतरनाक भाई, खतरनाक. न दाखवतो. किल्ल्याचा शेवटचा पॉईंट आहे, बघू शकता भाई, खतरनाक. नाथ खुला. हा सह्याद्रीचा पूर्ण पठार, हा आपला सुधागड. खाली बघू शकता. तर घरी बाई बघूनच भीती वाटते, बघू शकता, खतरनाक. फायनली आपण टकमकटकवर आलोत. बघू शकता खाली पूर्ण दरी आहे, कडक. तर आता आपला टकमकटक बघून झालेला आहे. तर आता आपण उतरायला घेत आहोत. तर आता जाताना आपल्याला एक धान्य गोटर बघायचा आहे, तो आपण बघितला नव्हता. तर तो बघू आणि मग आपण खाली उतरू. तो चला धान्य कोठार दाखवतो. तो दिसते समोर, तो धान्य कोठार आहे. माझं ऊन जास्त असल्यामुळे तिकडे काही जात नाही. इथनं बघू शकता, इथनं दिसतंय प्रॉपर, बघू शकता. चला आता आपण उतरूयात. सो आता आपण उतरलो आहोत. येताना का आपल्याला व्हिडिओ काढायला भेटली नाही, अजून उतरायचं आहे बहुतेक, आपण काही पूर्ण उतरलोच नाही. तर व्हिडिओचा आता इथं एंड करतोय, कारण फोनला चार्जिंग पण नाही आहे पुरेपूर. तर इथं तुम्हाला यायचं असेल तर येताना पाणी बॉटल वगैरे घेऊन या जास्त, कारण ऊन बघू शकता, ऊन जाम आहे आता पाऊस नसल्यामुळे. आणि येताना काठी वगैरे हातात घेऊन या, कारण इथं साप वगैरे जाम असतात. आम्हाला 2-3 साप दिसले जातात आता. तर तुम्ही येताना काहीतरी घेऊन या, काठी वगैरे सेफ्टीसाठी. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला.